रदरफोर्ड मॉडेलचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे ते ॲटमची स्टेबिलिटी एक्सप्लेन करू शकलेले नाहीत. त्यांनी हे सांगितलं की जे इलेक्ट्रॉन आहेत ते न्यूक्लियसच्या अवतीभोवती गोल फिरतात सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. पण आपण जर क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरीनुसार चालायला गेलं तर प्रत्येक ॲक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल हा एनर्जी किंवा रेडिएशन एमिट करेल. या केसमध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्जड आहे आणि त्याच्याकडे एक सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे, कारण तो एका सर्कलमध्ये फिरतोय. म्हणजे इलेक्ट्रॉननी एनर्जी एमिट करायला पाहिजे. एनर्जी एमिट केली तर त्याची कायनेटिक एनर्जी किंवा स्पीड कमी होईल. जशी याची स्पीड कमी झाली तसं हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला आतमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे खेचून घेईल आणि शेवटी इलेक्ट्रॉन जाऊन न्यूक्लियसमध्ये पडायला पाहिजे आणि ॲटम कोलॅप्स व्हायला पाहिजे. पण असं बिलकुल होत नाही. याचं कारण दिलं नील्स बोर यांनी. ते म्हणतात की इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करतात ते स्टेशनरी ऑर्बिट आहे आणि इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी लावता येत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं एमिशन होत नाही. याला ते स्टेबल ऑर्बिट असं नाव देतात.